रिसेंटली बघा MPSC सरळ सेवेमार्फत जी BMCची एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जी जाहिरात निघाली होती त्याचा रिझल्ट लागला. ही MPSC सरळ सेवाची जरी परीक्षा असली तरी ही परीक्षा IBPS कंडक्ट करतं हे बऱ्याच मुलांना माहीत नाही आहे. आणि प्रत्येक IBPSच्या विद्यार्थ्यांनी IBPSचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे थोडक्यात बँकिंगच्या विद्यार्थ्यांनी सरळ सेवाचा फॉर्म भरायलाच पाहिजे. आणि माझ्या मते याचं एक लाईव्ह एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, ती म्हणजे मधुमिता. हिचं सिलेक्शन BMC एक्झिक्युटिव्ह या पदावर झालेलं आहे. आणि ती मेन म्हणजे बँकिंगचा स्टडी करत होती, हे सगळ्यात महत्त्वाचं. बँकिंग ही त्यातल्या त्यात तिचं BSc ॲग्री झालेलं आहे. म्हणजे BSc ॲग्री झालेली मुलं जनरली ॲग्रिकल्चर ऑफिसरचा अभ्यास करतात, पण हिनं बँकिंग तर करतच होती, ॲग्रिकल्चरचा करत होती, पण त्याचबरोबर थोडीशी नेहमीची वाट सोडून एक वेगळा फॉर्म भरला आणि तिला 200 पैकी 170 मार्क्स पडले. खरंच हे कौतुकास्पद आहे. आणि तिचं सिलेक्शन फायनली झालं देखील. सो 2023ची पासआउट आहे. 2 वर्ष व्हायच्या अगोदरच तिचं सिलेक्शन देखील झालं, जॉईनिंग देखील ती करेल. तर ही जर्नी मधुमिताने तुमच्यासोबत शेअर करावी असं मी तिला रिक्वेस्ट करतो. आणि ती मेन म्हणजे इंटरव्ह्यूला देखील जाऊन आली होती ॲग्रिकल्चरच्या अगदी पहिल्याच अटेम्प्टला, पण तिचं नाही झालं, थोडक्यात तिचं राहिलं. पण तिनं ही एक्झाम दिली होती, त्यामुळे यावर्षी तर ती जॉबलेस बसणार नाही हे तर नक्की आहे. आणि चांगली पोस्ट मिळालेली आहे. आणि मधुमिता, तुझी जर्नी शेअर कर सगळ्यांसोबत. माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमधून 2023ला झालं. त्यानंतर 2023मध्ये मी डिसेंबरची बॅच फ्युचर प्रो क्लास जॉईन केला. 4 महिन्यानंतर काय करायचं काय समजणं झालं, तर त्याच्यानंतर क्वांट रिझनिंग ही बुक सोडवली. परंतु इंग्लिश मी ज्यावेळी इंग्लिश बॅच जॉईन केली त्यावेळी इंग्लिशचं सगळं शिकून झालेलं. त्यामुळे मला इंग्लिश काहीच येत नव्हतं, त्यामुळे माझं इंग्लिश वीक आहे. क्वांट आणि रिझनिंग चांगला आहे. त्याचबरोबर हा फॉर्म BMCचा आहे, तो मी स्वतःहून भरला नव्हता. तो पप्पांना कळलं अशी अशी निघलेली आहेत जागा, तिने भावाला सांगितलं आणि भावानं भरला. आणि त्याचा मी काहीच अभ्यास केला नव्हता, अशीच गेलो. डिसेंबर महिन्यात परीक्षा होती गेलेल्या, आणि 2 दिवसांनी ॲग्रीची पण मेन्स होती. त्यामुळे अभ्यास केला नसल्यामुळे आहे त्या ह्याच्यावर गेलो, आहे त्या ह्याच्यावर देऊन आलो. मराठी तेवढं जरासं वाचलं. सब्जेक्ट रिझनिंग, क्वांट, इंग्लिश आणि मराठी आणि GK. इंग्लिश क्वांट काय आपल्या नॉर्मल बँकिंगपेक्षा इझीच होतं, आणि मराठी व्याकरण आणि पॅसेज असंच होतं. त्यामुळं असंच दिली. नंतर त्यांचे निकाल लागला त्यावेळी मला 170 पडले. परंतु ओपन असल्यामुळे वाटलं नव्हतं की होणार नाही सिलेक्शन. 190+ कट ऑफ लागतोय. आणि कालच रिझल्ट लागला आणि सगळ्यांचं स्टेटस बघितलं. मग नंतर मी टेलिग्रामला चेक केलं PDF नाव आहे काय, मग होतं. घरी सांगितलं, घरी आनंद झाला. हां होय. सरळ सेवा असली तरी पण हे IBPS कंडक्ट करते, त्यामुळं जास्त मुलं ह्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळं मुलांनी ह्याकडे पण वळलं पाहिजे, ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि IBPS बँकिंगपेक्षा पण ही इझी लेवल असते क्वेश्चनची, त्यामुळे ह्याच्यात सिलेक्शन होण्यासारखे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे मुलांनी ह्याचा पण विचार केला पाहिजे. बघा, बंधुमित्रांनी फार फार चांगलं सांगितलं आहे. की पहिली गोष्ट ती म्हटली की हा फॉर्म निघाला होता, हिला माहीत नव्हतं आणि तिच्या वडिलांना कळलं. जनरली उलटं होतं, आपल्याला सगळं माहीत असतं पण वडिलांना काही माहीत नसतं. पण इथं उलटं झालं आणि वडिलांनी सांगितलं फॉर्म भर, म्हणून तिने फॉर्म भरला. मी सांगत असतो कंटिन्युअसली, तुम्ही सरळ सेवाचा देखील फॉर्म भरा.
कारण IBPSच एक्झाम कंडक्ट करते. बरेचशी मुलं दुर्लक्ष करतात. पण नशिबाने वडिलांनी म्हणजे वडिलांचं कौतुक आहे या गोष्टीसाठी. त्यांना कुठून कळलं काय माहीत, पण त्यांनी फॉर्म भरायला लावला. आता जसं तिने सांगितलं की मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, मराठी आणि GK एवढे सेक्शन असतात. 200 क्वेश्चन 200 मार्कला, बरोबर ना? 200 क्वेश्चन 200 मार्क. आणि यामध्ये जे GK असतं हे करंट अफेअर्स म्हणजे आपल्या IBPS पॅटर्नप्रमाणे असतं, बरोबर ना? सो IBPS पॅटर्नप्रमाणे हे विचारलं गेलं होतं. बाकी मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश हे तर आपल्या IBPSचंच आहे. याची लेवल जी आहे ही फार इझी असते ॲज कम्पेअर टू बँकिंग एक्झाम. त्यामुळे IBPS वाल्यांना तर म्हणजे बँकिंगवाल्यांना तर हे खूप इझी जाणार. राहिला प्रश्न मराठीचा. सो मराठीमध्ये व्याकरण थोडंफार तुम्हाला करावं लागेल. तू केलेलं काय व्याकरण? थोडंफार व्याकरण केलेलं. आणि करंट अफेअर्स तुम्ही जर एक्झाम्स देत असाल तर करंट अफेअर तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही आहे. जे बँकिंगसाठी करता तेच करंट अफेअर तुम्ही करू शकता. त्यामुळं बँकिंगच्या स्टडीचा तिला निश्चितच फायदा झाला. तुम्ही देखील ज्या अपकमिंग अशा एक्झाम्स निघतील सरळ सेवामार्फत त्याचा न विसरता फॉर्म भरा. आणि एवढं चांगलं सिलेक्शन झालं ते देखील अनएक्सपेक्टेड होतं तुला, कारण रिझल्ट देखील तिने बघितला नव्हता बघा. नंतर तिनं मित्रांच्या मैत्रिणींचे स्टेटस बघून रिझल्ट चेक केला. त्यामुळं माझ्या मते अजूनही तिला विश्वास बसत नाही की आपलं सिलेक्शन झालेलं आहे. पण हीच रियालिटी आहे. पासआउट झाल्यानंतर अगदी पहिल्या अटेम्प्टात ती बँकर बनली नाही, पण पहिल्या अटेम्प्टमध्ये तिनं सरकारी जॉब मिळवला. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.